पथकांसाठी जेवढे थर ते लावतात त्याच्या दुप्पट रक्कम आपण त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आपण देत आहोत। आणि इतकंच नव्हे गोयल साहेब, तुमच्याच आशीर्वादाने आपण बिलो द ब्रिज ब्युटिफिकेशन मध्ये काम घेतलेलं होतं आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून। तिथे मी एक पोर्शन जो आहे आणि गोष्ट सत्य आहे, पियुष गोयल साहेबांनी जर कॉल केला नसता तर आज ते ब्रिजच्या खालचं ब्युटिफिकेशन झालं नसतं। आज गोयल साहेबांमुळेच आम्हा तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी तिकडे संधी मिळते, टर्फ आमच्यासाठी तयार झालेला आहे, फुटबॉल रिंग तयार झालेली आहे। आणि गोयल सर, तिथे आपण एक एरिया असा तयार केलेला आहे जिथे महिलांचा थर लावण्याची प्रॅक्टिस हे गोविंदा पथक करत असतात आणि त्याचबरोबर कबड्डीचे संघ करत असतात गोयल साहेबांचा। तर आपण पाहतोय ही दोन्ही दृश्य आहेत। एकीकडे तारामती फाउंडेशनची दहीहंडी होते, त्या ठिकाणी पियुष गोयल आलेले आहेत। प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात पियुष गोयल यांनी हजेरी लावली। तर दुसरीकडे या ठिकाणी स्पेनच्या पथकाकडून सलामी देण्यात आली आहे। स्पेनच्या पथकाला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं या पथकानं सलामी दिलेली आहे आणि तशाच पद्धतीनं त्यांनी हा मनोरा खाली सुद्धा उतरवलाय। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। सध्या मागाठाण्यातनं प्रकाश सुर्वेंच्या तारामती फाउंडेशनची ही दहीहंडी आहे। मोठ्या संख्येने इथे लोक बघण्यासाठी आलेले आहेत, छत्र्या घेऊन भर पावसात सुद्धा या सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे। तर या ठिकाणी तरुणींची ही दहीहंडी आहे, दुसरीकडे स्पेनच्या पथकाची ही सलामी आपण पाहतोय। भर पावसात हे गोविंदा पथक आता दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण पाहतोय अगदी थरावर थर रचून इथे ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न। आणि आता या ठिकाणी थर पूर्णतः रचलेला आहे। तर दुसऱ्या दृश्यामध्ये दुसऱ्या पथकानं या ठिकाणी थर रचल्याचं आपण पाहतोय। 5 थर सध्या रचण्यात आलेले आहेत। तर अगदी छत्र्या घेऊन लोक या ठिकाणी दहीहंडी पाहत आहेत। मोठ्या संख्येनं तरी सुद्धा या सगळ्या गोविंदांची गर्दी सध्या दिसून येते आणि आता हा मनोरा खाली उतरवण्यात आलेला आहे। मागाठाण्यातनं ट्रॉफी देण्यात येत आहे। या ठिकाणी गोविंदांना पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। ठाण्यातनं रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी, तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा प्रमोद भानगिरे यांच्या धर्मवीर दिघे यांचे हा दहीहंडी उत्सव, त्या ठिकाणी ढोल ताशा पथकाकडून वादन होत आहे।